आणि मग आम्ही काय म्हणतो? आम्ही पण तेच म्हणतो की मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही. मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली, इतक्या लवकर उपकाराची फेड करू नका. आणि तुम्ही जर मराठ्याचा अपमान करीत असले, कोणाची दखल घ्यायची गरज नाही, म्हणजे आंदोलनाची मराठ्यांची दखल घ्यायची गरज नाही, तर तुमच्यावर शंका उपस्थित होईल. शेवटचं सांगतो, या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्या भावाला एकदा नीट सांगा, नाही तर मी असा धुईन त्याला. कारण मी दादांमुळे, नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही. त्याला आता शेवटचं सांगतो, तो जरासा मराठ्याचा अपमान करायला लागला ना, मराठ्याच्या आंदोलनाची दखल आणि फिकल घेत नाही. निलेश साहेब तुम्हाला निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा नीट, नसता मी असा धुईल, तोंड दाखवलं जागा नाही ठेवणार कोण. म्हणून निलेश साहेबाला पुन्हा सांगतो, त्याला दापा. मी गप कशामुळे, मी दादांना त्यांना मानतो म्हणून. याला इतकं धुईन ना मग तर याला तोंड बाहेर काढायची पंचायत होईल. लास्ट चान्स आला आणि बोल म्हणा त्याला इथून पुढे. मग